राजाने लय एक नंबर केला भारी. हरण्यानं दोघं पळाल. राजा छोड दे म्हणायचे. डायलॉग कुठला तुमचा? छोड दे राजा छोड दे. छोड दे काय? राजा छोड दे. राजा छोड दे. मी लय मोठा चाहता आहे त्या बैलाचा, कुठल्या बैलाचा? घरणिकीच्या राजाचा. काय नाही सांभाळ त्याचं काय आहे हो. तेव्हा तर तुम्ही समजा बघितलंय आमचं इथं काय वैरणी वाळलेली दिसते तुम्हाला, बाकी काय नाही. तर त्या म्हातारीच्या डोळ्यातलं पाणी बघून आज राजाने एक नंबर केलेला आहे. म्हणजे त्यांच्या डोळ्यातला अश्रू राजाने आज आनंद दिलाय. पैसे देऊन हे कर तेव कर, पण नाही, हे बोलले की नाही, आपला गरीबाच्या घरातला बैल आहे. हे काय एखाद्या घरचं नाही, एकानंच करावं असं काय नाही ना. हार जीत ही समजायची असते. आज हारला उद्या जिंकणार आहे. परिस्थिती त्याची ती नव्हती बैल सांभाळायची. त्याने आपली ती वाहने होती ती विकून टाकली, मेंढर विकून टाकली. काय तिची बहिण दोघंच आम्ही मेंढर दाखवतो, पाकच विकून टाकली. कुणी त्याला पायरा करत नव्हता बैलाला. घरणिकीकरांचा हिंद केसरी राजा, या राजाचा पुसेगाव मध्ये हिंद केसरी झाल्यानंतर जे महाराष्ट्रभरातून जे त्यांचे चाहता वर्ग आहे राजाचा, राजाप्रेमी आहेत, ते राजाप्रेमी एक राजाप्रेमी आपल्या सोबत आहे. तो चक्क बीड वरून आलेला आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय की नमस्कार. नाव सांगा आणि कुठून आलाय तुम्ही? शंभू मडके, बीड. कुठून आलाय? बीडवरनं. बीडवरून. पण कधी मी निघाला होता, मुंबईला कधी पोहोचला? मी काल रात्री निघलो होतो. इथं माझा मित्र आहे आटपाडीत, ह्याच्या घरी आलो आणि इथनं परत संध्याकाळी इकडे आलो. का आलाय? कशासाठी आलाय? मी लय मोठा चाहता आहे त्या बैलाचा, कुठल्या बैलाचा? घरणिकीच्या राजाचा. आणि काय मी बैलाबद्दल काय त्याचे व्हिडिओ आहे ना, मी जिथं समज असल शर्यत, तर मी P3 लाईव्ह आहे ना, म्हणजे ती चॅनल आहे, आणि STC, त्याला मी बघतच असतो. जोपर्यंत बैल मैदानात येत नाही ना, जेव्हा बैल मैदानात येईल आणि गटाला गाडी येईल, तेव्हा त्याच्या पोटावरती जे नाव लिहिलेलं असतं 9950, तेव्हा वाटतं बाबा आपला बैल आला म्हणून. वडगाव जयरामसमी गाव माझं. आज राजानं एवढा मोठा आनंद दिलाय पुशेगावचं मैदान जिंकून. ही त्या म्हातारीच्या डोळ्यातलं पाणी बघून आज राजाने एक नंबर केलेला आहे. म्हणजे त्यांच्या डोळ्यातला अश्रू राजाने आज आनंद दिलाय. ही आमची कोरेगावच्या मैदानात ओळख झाली. ही ओळख एवढ्या पातूर गेली, ती पार म्हणजे मैत्रीच्या बी पलीकडेच ओळख गेली. त्यामुळे कधी बी फोन आला गावात, वडगाव माझगाव, मी गावात कधी जात नाही, शिवलढून गावात कधी जात नाही, पण एक दिवस फोन केल्याशिवाय मला राहत. एक अण्णाला तरी फोन करणार, बाबूल तरी फोन करणार, तर या म्हाताऱ्या संग तरी बोलणार. म्हणजे मला दिवसच जात नाही त्याची फोन केल्याशिवाय. आता माझं पानपट्टीचा व्यवसाय मी बंद करून येतात. मला म्हणजे बैलगाडी शर्यती म्हणजे जास्त आवड नव्हती, पण माझा मित्र हा शंभू आणि एक पारेकरवाडीचा महेश खर्जे म्हणून, ह्यांच्यामुळं एवढी आवड झाली. आणि मला माहित नव्हतं, मी आटपाडीतलाच आहे, प्रॉपर आटपाडीचा आहे, पण आपल्या तालुक्यातला बैल आहे, आपल्या तालुक्यातला बैल एवढा गाजतोय, ह्यांनी मला त्यांनी त्यावेळी सांगितलं. पण आज ज्यावेळेस नाव निघत होतं ना, त्यावेळेस सगळ्यात खुश असेल तर ही माझे सोबतचे आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून जे लाईव्ह चालू होतं, संध्याकाळी शर्यत संपेपर्यंत यांचं लाईव्ह चालू होतं. काम धंदा काही नाही, मला बैलगाडी शर्यत बघायची. आज ह्या भागातला म्हणजे दुष्काळी भागातला का असे ना, कसं तरी जगवून करून ह्या कुटुंबानं आज या राजाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर फिरवलं, अख्ख्या महाराष्ट्रभर फिरवलं. ह्याचा अभिमान आम्हाला घरणीकरांना आदर नाही. अभिमान वाटतो आमच्या गावाचा, कारण की बैल हिंदी केसरी झाला, कधीच झाला नाही. सांगली जिल्ह्यात बैल झाला नाही कधी. ते राजानं करून दाखवलं. घरणिके छोटस गाव आहे, पण ते राजानं करून दाखवलं. गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर केलं. ह्यांचं प्रेम काय माहितीये का, गरीबाच्या घरातला बैल आहे. भले ते आता मुंबईत आम्ही बघतोय पैशानं वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी, ह्यांना पैरा माग, त्यांना पैरा माग, पैसे देऊन हे कर तेव कर, पण नाही, हे बोलले की नाही, आपला गरीबाच्या घरातला बैल आहे, हा निघणार, नाव काढणार म्हणजे काढणार. ज्यावेळेस पहिल्यांदा नाव निघलं ना, त्यावेळेस ह्या शंभूने तर मला पहिल्यांदा सांगितलं, हा नाव काढणार मी काढणार. त्याचा लय अभ्यास आहे, यानं शाळा घालवली, अख्खी शाळा घालवली यानं, शाळा सोडून दिली मी. पण ह्या वेळेस त्यानं मला सांगितलं होतं की बाबा हा गरीबाच्या घरातला बैल आहे,
गरीबाच्या घरातला बैल आहे हा नाव काढणार म्हणजे काढणार. मी माझे 10-15 वर्षाची गेली त्याच्यात. बरं का माझं नाव हनुमंत मारुती माने. बरं. आम्ही मान्यातच आहे. हा. हे भाऊच आहे आम्ही. हा. हे बांधाच्या खाली मी बांधाच्या वरती आहे. बैल आमचाच हा. आहे. चांगलं बैलांना नाव कमीलं. कसं वाटतंय तुम्हाला आज चांगलं. राज्याच्या कानाकोपऱ्यात बैलाचं नाव बैला जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव केले एवढंच. आणि दुसरं आज कालचं पुसेगावचं मैदान मैदान. मारल्यानंतर आज लोक घरी घरी भेटायला किती यायला आले की त्याचा लागले. मापच ते नाही. बघून सगळं वातावरण काय वाटतंय? चांगलंच वाटतंय हो. असं आहे परिस्थितीच्या मानानं त्यानं आपलं सांभाळलं असं आहे. परिस्थिती बद्दल काय सांगाल? हा. आता तुमचा कसं बांधाला बांध आहे. परिस्थिती त्याची ती नव्हती बैल सांभाळायची. त्यानं आपली ती वाहने होती ती विकून टाकली, मेंढर विकून टाकली. काय तिची भांडण दोघंच आम्ही मेंढर राखतो. पाकच विकून टाकली. कुणी त्याला पायरा करत नव्हता बैलाला. असं आहे 40 वायदी द्या 50 वायदी द्या असं करून करून ती तेवढं राजा 40 द्या 50 द्या तेवढं द्यायला होतं का त्यांच्याकडे? कुठलं हो? मग ही कशासाठी मेंढर विकली? त्या पहिऱ्यासाठी बी पहिल्यासाठीच की. पुन्हा तुमच्या टेम्पो योग विकला. बरं. त्यासाठी पैसे नाही तर मग आता द्यायचं कुठले पैसे त्याला? मग ही वाहनं पाक देऊन टाकली. आता बापल्या आपलं जात्यात चांगलं केलं आता. झालं दुसरं काय. मग जे बैल घेऊन जाताना जो पिकअप असते त्याचं हो. टेम्पोचं भाडं हे सगळं- सगळं कसं ते मॅनेज करतात? मॅनेज म्हणजे हे असंच की हो. तिकडं नाही बसलं गाडी तिथे जनावर विकायची त्याचं भागवायचं. दुसरं काय असं करूनच भागवले. आज राजाची मिरवणूक ठेवल्या. होय. सगळे जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राजावर प्रेम करणारे लोक येते. येते काय आले त्यांची काय तीच की. व्यवस्था केली आहे तुम्ही? जेवणा खाण्याची व्यवस्था आहेच की हो. पोरांनी केली आहे की व्यवस्था. अजून भविष्यात लय मोठा होणार राजा. आता सुरुवात आहे. एक दिवस या बैलाला पैरा मिळत नव्हता. हो एक दिवस पायरा नव्हतंच. आता त्यांनी मेंढर ऐकली, ट्रॅक्टर ऐकला, गाडी ऐकली. आणि आज कुठून कुठून फोन येतात पायऱ्याला. लय मोठा फॅन आहे त्याचा मी. लय म्हणजे खूप मोठा हे आहे. रात्री बैल जिंकला ना मी 2 वाजेपर्यंत नुसते व्हिडिओ त्याचे म्हणजे बघत होतो. पण मला रात्री कसं इकडे यायचं त्याच्यामुळे मी रात्री नाही आलो. आता आलो आटपाडीवरनं. हा कुमारमाळी म्हणून आहे आटपाडीतला. ह्याच्या घरी येऊन मी परत इकडे आलो. राजाने 1 नंबर काल केला. हा. लय भारी वाटला आम्हाला. राजा छोड द्या बोल. राजाने लय 1 नंबर केला भारी. हरण्यानं दोघं पळाले. राजा छोड दे म्हणायचं. हा? Famous dialogue कुठला तुमचा? छोड दे राजा छोड दे. छोड दे काय? राजा छोड दे. राजा छोड दे. 1 नंबर. तुझ्या डोळ्यात पाणी आलंय. काय राजाबद्दल एवढं प्रेम कसं काय? मी फायनल जातो ना. लय चाकण प्रेम आहे. नाही गेलतो मी. होय. अं, राजा तुमच्या गावातला एवढा प्रेमाचा कसं काय? म्हणजे नादच आहे हो. होय. हा. एखाद्या मैदानामध्ये समजा राजाचा नंबर नाही झाला तर कसं वाटतं? वाईट वाटतं. वाईट वाटतं रे. वाईट वाटतं. म्हणजे असं घरी येऊच वाटत नाही. घरी येऊच वाटत नाही पण. मग तिथं जी आमची ओळख झाली आणि प्रेम जे बसलं त्याच्यावर. मग आज आम्ही एडिनपाणी वाळवा तालुका इस्लामपूर पासून पुढे 10 किलोमीटर आहे एडिनपाणी आमचं गाव. तिथनं आम्ही तो आज 2 व्हीलरवर गाडीवरून आलोय आज. काही दिवसापूर्वी एक इन्स्टाला व्हिडिओ गाजला होता. ते त्यांचा मुलगा बाबूशेठ माने म्हणून आणि दुसरे एक जण आहे त्यांचं मला नाव नाही सांगता येणार. मी फक्त मोबाईलवरच बघतो. तर ते म्हणले होते त्यांना कसलं काय हो ते चटणी भाकरीवरचा बैल आहे. तो एवढं माझ्या मनाला लागलं का नाही. तिथपासून मी एवढं मनाला लागलं की ते एकदम म्हणजे मनाला लागलं की बाबा एवढं गरीब माणसं शेतकरी माणसं आहेत हे एवढं म्हणजे हे करू शकतं आपण का नाही हे करू शकत. मग ते आल्यानंतर मग मी तो व्हिडिओ बघितल्यापासून मग मी एकदम हे झालो आणि लय मोठा फॅन झालो त्या बैलाचा. किंवा एवढी गरीब असून सकट ती म्हणजे एवढं हे करायची ताकद आहे असं. इस्लामपूर वरून आलोय. एडिनपाणी गाव आहे. राजासाठी बघायला आलोय त्याला. इथं म्हणजे साधी परिस्थिती आहे. काय असं पैसे वगैरे असे मोठ्या घराण्यातला बैल नाही हा. काही म्हणजे असं वाळल्या वैरणीवर एवढा मोठा झाला बैल. आणि बैलांना हिंद केसरी पदक जेव्हा मिळवलं आनंद खूप झाला. आणि त्यासाठी आज ते बघण्यासाठी आम्ही इकडे आलो एवढ्या लांब. आज आमचा राजा हा बैल भारतात ऑल हिंदुस्थान मध्ये गाजलेला आहे आणि सर्व देशामध्ये आज आमच्या राजाचं नाव झालंय. म्हणजे भारतातच झालंय पूर्ण. आणि राजा हा बैल हा गर्णिकीच्या नावाने पळतोय. म्हणजे गावाच्या नाव पळतोय. गावात आमचं नाव रोशन मोठं केले. आमचं गाव बारकशी एका डोंगरातलं आपलं बारकशी गाव आहे. छोटंच गाव. आज राजामुळे आमच्या गावाला सगळी ओळखायला लागली. आम्हाला पहिले म्हणतोय कुठल्या गावचा आहे तर आम्ही म्हणतो डायरेक्ट
आमचा घरणीचा राजा, म्हणजे राजा म्हणलं का नाही तर घरणीचा राजाचा आहे गावचं तुम्ही. होय आम्ही असंच म्हणतोय डायरेक्ट. तुम्हाला सांगतो जे गाडी म्हणजे जेव्हा फायनल सुटलं तेव्हाच गाडी जी पुढे लागली होती ते आम्ही म्हणजे निकाल याच्या आधी आम्हाला कळलं की बाबा की राजा बसलाय बैल. हो, का तर गाडीच अशी सुटताना म्हणजे निम्म्यापासून पुढे जी गाडी आली का नाही ते पुढेच होती गाडी. त्यामुळे आम्हाला वाटलं की बाबा 100% गॅरंटीच वाटली की राजा बसलाय. आम्ही तिथे जल्लोष केला. म्हणलं होतं ह्यो 100% म्हणलं ह्यानं आज 1 नंबर करावा. आणि आता आमच्या गावात पण सगळ्यांचं आता आमच्यातली पोरं वगैरे आम्ही बसतो का नाही त्यावेळी पण एवढीच एक इच्छा राहिली आता की दादा आणि बाबूशेंनी आता फॉर्च्युनरच्या मैदानाला एक फॉर्च्युनर मध्ये बसावं, बास एवढीच इच्छा राहिली आता. त्यांची परिस्थिती लय नाजूक होती साहेब. त्यांना लय म्हणजे कसं पोझिशन कोण पैरं देत नव्हतं पहिल्यांदा. त्यामुळं पहिल्यांदा टॉपचं पैरं करायला म्हटलं तर वायदे मागत होते. मग त्यांनी काय केलं, आपलं वायदे त्यांच्याकडे द्यायला पैसे नव्हतं, पण त्यांनी गाड्या ऐकल्या, ट्रॅक्टर आमचं ती काय तर टॉयली ऐकली, लय असे म्हणजे गरीब परिस्थितीतून पैरं केल्यात त्यांनी. हा, मेंढर 20-25 मेंढर होती त्यांची पहिली. मेंढर पण ऐकली, म्हणजे भरपूर, म्हणजे गाव पण साथ देतंय त्यांना आता. मित्रांनो, तुम्ही पाहताय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या घरणिकी सारख्या गावामध्ये, छोट्या गावामध्ये ज्यांनी राजाचा पालनपोषण सांभाळ केला, त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा म्हणजे त्यांच्या बैलावर प्रेम करणारे कित्येक चाहता वर्ग आहे तो आज त्यांच्या भेटीला येताना आपल्याला दिसतोय. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.